नमस्कार. मी रघुनाथ कानडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मागील तासिकेमध्ये आपण ग्रामरमधील सिंपल प्रेझेंट टेन्स याचा सविस्तर अभ्यास केला होता. तोही मराठीमध्ये आपण सर्व टेन्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, त्याचबरोबर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग केव्हा करायचा, त्याचं स्ट्रक्चर काय, या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स की ज्याचं स्ट्रक्चर तुम्हा सर्वांना माहिती आहे की सब्जेक्ट एम इज आर फॉर फोर्थ आणि ऑब्जेक्ट असं आहे. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस फॉर फोर्थ प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर आहे. वर फोर्थ म्हणजे त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. या ठिकाणी पाहूयात काही एक्झाम्पल्स की जे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील आहेत. फर्स्ट, आय एम रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आहे. वी आर रायटिंग अ लेटर, आम्ही पत्र लिहित आहोत. यू आर रायटिंग अ लेटर, यू आर रायटिंग अ लेटर, तू पत्र लिहित आहेस किंवा तुम्ही पत्र लिहित आहात. He is writing a letter, she is writing a letter, ती पत्र लिहित आहे. It is boiling fast, ते जोरात उकळत आहे. आणि they are writing a letter, ते पत्र लिहित आहेत. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय की यूज ऑफ हेल्पिंग वर्ब्स am इज आरचा वापर केव्हा करायचा, तर फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आय असेल तरच ॲमचा वापर होतो. सेकंड पर्सन प्लुरल अँड सिंग्युलर यूज आहे. त्यानंतर वी फर्स्ट पर्सन प्लुरल सब्जेक्ट आणि थर्ड पर्सन प्लुरल सब्जेक्ट दे. थोडक्यात काय, वी, यू आणि दे जर असेल तर आपल्याला आरचा वापर करावा लागतो. त्यानंतर ही, सी, इट थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे ही, सी आणि इट असेल तर आपल्याला इजचा वापर करायचा. ह्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याचबरोबर आपल्या लक्षात एक असलं पाहिजे की आपण क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. आपल्याला या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी क्रियापदाला आयएनजी लावलेला आहे. रायटिंग आपण वापरलं आहे. आता या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर नेमकी कसा करायचा, युजेस काय आहेत किंवा नेमकी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर कोणत्या वेळेस करायचा. नंबर 1 आहे द ॲक्शन विच इज गोइंग ऑन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. थोडक्यात जी कृती बोलता वेळेस सुरू असते, आपण बोलत असताना त्या कृतीचं वर्णन करत असताना सुरू असते, त्यावेळेस आपल्याला या काळाचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, नाव पीपल्स आर गोइंग टू देअर विलेज, पीपल्स आता त्यांच्या घराकडे जात आहेत, कृती सुरू आहे. यासारखे आपण अनेक एक्झाम्पल्स घेऊ शकतो की नाव वी आर लर्निंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आम्ही आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकत आहोत. म्हणजे जी कृती बोलत्या वेळेस सुरू असते त्यावेळेस या काळाचा वापर करायचा. त्याचबरोबर दुसरा उपयोग आहे की अन ॲक्शन विच इज गोइंग टू हॅपन इन नियर फ्युचर, भविष्य काळात जी घडणारी गोष्ट आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जी घडणारी गोष्ट आहे त्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी सुद्धा या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. वी आर गोइंग टू शिमला नेक्स्ट वीक, येणाऱ्या नेक्स्ट वीकमध्ये आम्ही शिमलेला जाणार आहोत. त्याचबरोबर आपण नेहमी लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर बरेचसे व्यक्ती काय करतात, यूज वापरतात की टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यू टॉपिक. म्हणजे थोडक्यात काय ती घडणारी क्रिया आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्सेप्शन्स आहेत की देर आर some verbs which never used in continuous tense because these verbs do not express the time limitation. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये शिकलो होतो पहा की काही वर्ब जे आहेत, वर्ब ऑफ परसेप्शन्स जे असतात
यांचा वापर कंटिन्युअस टेन्समध्ये कधी करत नाही, तर ते ऑलवेज यूज इन सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच करतात. यामध्ये वर्ब ऑफ सेन्स असतील, वर्ब ऑफ इमोशन, वर्ब ऑफ थिंकिंग, वर्ब ऑफ पोझिशन, वर्ब ऑफ ॲपिअरन्स या सर्वांचा वापर कंटिन्युअस टेन्समध्ये कधीही करायचा नाही, कारण त्यांच्यातून व्यक्त होणाऱ्या ज्या भावना असतात यांना लिमिटेशन नसते, म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये याचा वापर करायचा नाही. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील जे असर्टिव्ह सेंटेन्स आहेत, निगेटिव्ह सेंटेन्स आहेत किंवा इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे, यामध्ये बदल नेमकी होतो तर कसा होतो. असर्टिव्ह सेंटेन्सचा जर विचार केला तर दे आर लिव्हिंग विथ मी. निगेटिव्ह करायचं ठरलं तर आर नंतर आपल्याला नॉट वापरायचा आहे, दे आरंट लिव्हिंग विथ मी. आणि इंट्रागेटिव्ह बनवायचं असेल, हे या ठिकाणी आपल्या समोर इंट्रागेटिव्ह हे व्हर्बल आहे, व्हर्बल क्वेश्चन आपण ज्याला म्हणतो, की ज्याचे बिगिनिंग हेल्पिंग व्हर्बने होते, आर दे लिव्हिंग विथ मी. सेकंड एक्झाम्पल, द बॉय इज प्लेइंग वेल. निगेटिव्ह, द बॉय इजंट प्लेइंग वेल. इंट्रागेटिव्ह, इज द बॉय प्लेइंग वेल. माया इज सिंगिंग अ सॉन्ग. Maya is not singing a song. Is Maya singing a song? प्रेझेंट टेन्सचा तिसरा प्रकार म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ज्याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब थर्ड अँड ऑब्जेक्ट आहे. यामध्ये हॅव आणि हॅजचा वापर करतात आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहिणं गरजेचं आहे. काही एक्झाम्पलचा आपण अभ्यास करूयात. आय हॅव रिटन अ लेटर. मी पत्र लिहिले आहे. वी हॅव रिटन अ लेटर. आम्ही पत्र लिहिले आहे. यू हॅव रिटन अ लेटर. तू पत्र लिहिले आहे. यू हॅव रिटन अ लेटर. तुम्ही पत्र लिहिले आहे. ही हॅज रिटन अ लेटर. त्याने पत्र लिहिले आहे. सी हॅज रिटन अ लेटर. तिने पत्र लिहिले आहे. इट हॅज बॉइल्ड फास्ट. ते उकळलेले आहे. आणि दे हॅव रिटन अ लेटर. त्यांनी पत्र लिहिलेले आहे. यामध्ये थोडक्यात मराठी क्रियापदाचा शेवट हा लेले आहे असा असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स त्या वाक्यामध्ये आहे, आपण असं समजून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की जशा यामध्ये आपल्याला हॅव आणि हॅजचा वापर योग्य करायला पाहिजेत. जसे की आपण या ठिकाणी आय, वी, यू आणि दे असेल तर हॅवचा वापर करायचा आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट ही, सी, इट असेल तर हॅजचा वापर करायचा आहे. हे दोन महत्त्वाचे बदल आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. ही, सी, इट असेल, ही, सी आणि इट साठी आपल्याला हॅज वापरायचा आहे. बाकी ठिकाणी आपण हॅवचा वापर करायचा आहे, तर ही, सी, इट साठी आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे. आता यानंतर या टेन्सचा युजेस काय, वापर केव्हा करायचा हे सर्वात महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बघा, टू एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट रिसेंटली बीन कम्प्लिटेड. जी कृती आता नुकतीच संपलेली आहे अशा वेळी या टेन्सचा वापर करायचा. मोस्टली या एक्झाम्पल्समध्ये जस्ट, जस्ट नाव, यट, लेटली, रिसेंटली, ऑलरेडी यासारखे शब्द येतात. आता या ठिकाणी एक विशेष बाब आपल्या लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे अशी की यूज ऑफ यट आणि ऑलरेडी यांचा वापर केव्हा करायचा. ऑलरेडी कम्स बिटवीन हॅव अँड हॅज अँड द पास्ट पार्टिसिपल. ऑलरेडीचा वापर आपल्याला हॅव आणि हॅजच्या दरम्यान करायचा. हॅव आणि हॅज आणि पास्ट पार्टिसिपल या दोन्हीच्या मध्ये करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, अर्जुन हॅज ऑलरेडी रिच्ड हिअर. या ठिकाणी आपण याचा वापर करताना आपण काय केलंय की हॅज आणि रिच्ड म्हणजे हेल्पिंग व्हर्ब हॅव, हॅज आणि थर्ड फॉर्म ऑफ मेन व्हर्ब याच्या मध्ये ऑलरेडीचा वापर केलेला आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येटचा वापर करताना येट ॲपियर्स विथ अ निगेटिव्ह फॉर्म ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. येट हे प्रामुख्याने निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरायचं आहे आणि ते वाक्याच्या शेवटी येतं. या ठिकाणी एक्झाम्पल पहा, अर्जुन हॅज नॉट रिच्ड येट.
या ठिकाणी आपण नॉट वाक्य निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह वाक्यामध्ये येटचा वापर करायचा आणि तोही वाक्याच्या शेवटी. अनदर एक्झाम्पल, आय हॅव ऑलरेडी क्लीन द हाऊस, आय हॅव नॉट क्लीन द हाऊस येट. ही दोन बदल तुमच्या लक्षात आली असतील. ही दोन बदल लक्षात घेऊन आपल्याला पुढील एका महत्त्वाच्या गोष्टीकडे जायचं आहे, तो म्हणजे जर भूतकाळदर्शक शब्द दिले असतील तर या काळाचा वापर करू नये. आता या ठिकाणी एक्झाम्पल पहा, आय हॅव पास्ड BA इन 2001. हे सेंटेन्स आपलं रॉंग आहे. या ठिकाणी भूतकाळदर्शक शब्द दिलाय इन 2001, म्हणजे पर्टिक्युलर टाइम माहिती असेल आपल्याला, हा भूतकाळदर्शक शब्द आहे. तर अशा वेळी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करायचा नसून सिंपल पास्ट टेन्सचा वापर करायचा आहे, कारण ती घटना 2001 मध्ये कंप्लीट झालेली आहे. अशा वेळी आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर करायचा, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करायचा नाही. आता दोन्ही टेन्समध्ये पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्समध्ये आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये काय आहे की घटना ह्या काही संपलेल्या घटनांचे वर्णन करण्यासाठी असतात. तर प्रामुख्याने सिंपल पास्ट टेन्स हा भूतकाळात घडलेली घटना, काही दिवसांपूर्वी घडलेली घटना की जिचा टाइम आहे, बराचसा पेस गेलेला आहे, बराचसा वेळ लोटलेला आहे, बराचसा कालखंड लोटलेला आहे, अशा वेळी याचा वापर होतो. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, जी घटना आत्ताच रिसेंटली म्हणजेच बोलण्याच्या अगोदर ती संपलेली आहे, पूर्ण झालेली आहे, अशा घटनेचं वर्णन करण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करायचा आहे. अनदर एक्झाम्पल, सी हॅज रिटन अ लेटर येस्टरडे. आता या ठिकाणी येस्टरडे हा वर्ड आपल्याला वेळ दर्शवतो, टाइम दर्शवतो, म्हणून आपल्याला या ठिकाणी सुद्धा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर न करता सिंपल पास्ट टेन्सचा वापर करायचा. तर आपलं उत्तर असेल सी रोट अ लेटर येस्टरडे. आता या प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये असर्टिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स, त्याचबरोबर इंट्रागेटिव्ह सेंटेन्स कसे असू शकतात? दे हॅव स्टार्टेड वेल, they have not started well, have they started well? The boy has given a key, the boy hasn't given a key, has the boy given a key? Maya has sung a song, Maya has not sung a song, has Maya sung a song? या प्रकारचा असर्टिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्स असतात. आता नेक्स्ट आणि शेवटचा प्रकार तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचं स्ट्रक्चरही तुम्हाला माहिती आहेच. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन आणि प्लस फॉर फोर्थ अँड ऑब्जेक्ट हे त्याचं स्ट्रक्चर आहे. आता एक्झाम्पल्स पाहूयात आपण. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर्स, वी हॅव बीन रायटिंग लेटर्स, यू हॅव बीन रायटिंग अ लेटर, यू हॅव बीन रायटिंग अ लेटर, he has been writing a letter, she has been writing a letter, it has been boiling fast and they have been writing a letter. याही ठिकाणी आपल्याला वापर करताना आय, वी, यू, दे असेल तर हॅवचा वापर करायचा आहे आणि ही, सी, इट असेल तर हॅजचा वापर करायचा आहे. आता याचे उपयोग, युजेस, वापर कसा करायचा, वापर महत्त्वाचा आहे. To describe an action which is began in the past and it is still continuing in present and will be completed in future. एखादी विशिष्ट क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे आणि आता वर्तमान काळातही सुरू आहे आणि भविष्य काळातही सुरू असतील व कालांतराने संपेल, अशा घटनेचं वर्णन करण्याकरता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. म्हणजे थोडक्यात काय की ही घटना सुरू झालेली असते, भूतकाळात एका विशिष्ट वेळी सुरू झालेली असते, वर्तमान काळात ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग ती घटना सुरू असते आणि भविष्य काळात संपेल. अशा वेळेस या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे. या काळात सिन्स व फॉर ही दोन टाइम एक्सप्रेशन्स वापरली जातात. यामध्ये पॉइंट ऑफ टाइम म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळी घटना सुरू झाली आहे अशा
वेळेचं विशिष्ट पॉईंट दिला असतो. फॉर एक्झाम्पल सिन्स मॉर्निंग, सिन्स 2010, सिन्स लास्ट मंथ याप्रमाणे. आणि पिरियड ऑफ टाईम म्हणजे काउंट केलेला टाईम असेल तर आपण त्यावेळेस फॉरचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल फॉर 10 years, फॉर 2 years. फॉर एक्झाम्पल रामू हॅज बीन वर्किंग इन द गार्डन सिन्स मॉर्निंग, म्हणजे रामू सकाळपासून गार्डनमध्ये काम करत आलेला आहे. सी हॅज बीन वॉशिंग क्लोथ्स फॉर 2 hours, ती कपडे धुण्याचं काम 2 तासापासून करत आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सिन्स आणि फॉर या 2 टाईम एक्सप्रेशनचा वापर करणं हे योग्य करायचं आहे. पॉईंट ऑफ टाईम दिला असेल तर सिन्स वापरायचं, आणि पिरियड ऑफ टाईम म्हणजे एक मोजमाप केलेला कालखंड असेल, काळ असेल तर त्याशिवाय आपल्याला फॉरचा वापर करायचा आहे. आता यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स दे हॅव बीन वर्किंग वेल, निगेटिव्ह दे हॅवंट बीन वर्किंग वेल, इंटरॅगेटिव्ह हॅव दे बीन वर्किंग वेल, हेही आपल्याला टेन्स समजलं असेल. आता यानंतर आपण या सर्व प्रेझेंट टेन्सचा थोडक्यात आढावा करूयात. तर सिंपल प्रेझेंट टेन्स की ज्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट एम इज आर प्लस वर्ब फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता या स्ट्रक्चरचा जर आपण थोडा विचार केला आणि अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्या लक्षात एक गोष्ट येईल की प्रत्येक सेंटेन्समध्ये सब्जेक्ट असतोच, त्याचबरोबर ऑब्जेक्टही प्रत्येक सेंटेन्समध्ये आहे. फक्त बदल झालाय कुठे तर वर्ब्समध्ये बदल झालाय. प्रेझेंट टेन्समध्ये वर्ब फर्स्ट येतो, सेकंडमध्ये वर्ब फोर्थ आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वर्ब फोर्थ आहे, प्रेझेंट परफेक्टमध्ये वर्ब थर्ड फॉर्म आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वर्ब फोर्थ आहे. त्याचबरोबर आणखी बदल कुठे होतो तर हेल्पिंग वर्ब्समध्ये तर कंटिन्युअस टेन्समध्ये एम इज आर येतोय आणि वर्ब फोर्थ येतोय. परफेक्टमध्ये हॅव हॅज प्लस वर्ब थर्ड फॉर्म येतोय आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव हॅज प्लस बीन आणि त्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप. म्हणजे थोडक्यात काय आपण लक्षात एक गोष्ट जर घेतली की सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे V1, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे एम इज आर प्लस V फोर्थ, परफेक्ट म्हणजे हॅव हॅज प्लस वर्ब थर्ड आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हटलं की हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब फोर्थ. ह्या 4 स्ट्रिक्स जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याला दिलेलं सेंटेन्स हे कोणत्या काळातील आहे हे आपण अचूकपणे ओळखू